महत्त्वाची बातमी समोर येते। प्रवीण गायकवाडांवरील हल्ला करणाऱ्या दीपक काटेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। दरम्यान 20,000च्या जात मुचलक्यावर आणि अटी शर्थींसह त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय। प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे यानं हल्ला केला होता आणि त्याला काही कमी कलम लावल्याचाही आरोप यानंतर प्रवीण गायकवाड यांनी केला होता। मात्र आता त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला होता। दरम्यान या संदर्भात प्रवीण गायकवाड यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते, पोलिसांवर सुद्धा आरोप केलेले होते आणि हा जो हल्ला होता तो सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचा सुद्धा गंभीर स्वरूपाचा आरोप खरं तर प्रवीण गायकवाड यांनी केला होता। मात्र आता लगेचच 20,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्थींसह दीपक काटेला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता प्रवीण गायकवाड हे यावर काय प्रतिक्रिया देतात, काय बोलतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हा जीवघेणा हल्ला असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं होतं। शिवाय पोलिसांनी कमी कलम लावली होती असंही त्यांनी म्हटलं होतं। एक महत्त्वाची बातमी आताची, थोड्याच वेळात ठाकरे फडणवीसांची भेट घेणार आहेत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आज खरं तर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। आज फडणवीस आणि ठाकरे यांच्यामध्ये काही खेळीमेळीचा संवाद पाहायला मिळाला होता आणि त्याच ठिकाणी फडणवीसांनी ठाकरेंना तुम्हाला सत्तेत येण्यासाठी स्कोप असल्याचं म्हटलं होतं आणि यावरून आता चर्चा सुरू झाली होती। आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात ही भेट होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। तर फडणवीसांनी विधानसभेमध्ये ठाकरेंना तुम्हाला इथे स्कोप आहे आणि तुम्ही येऊ शकतात असं म्हटलं होतं। विधानसभेमध्ये त्यांची शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यानंतर आता ठाकरे फडणवीसांना भेटणार असल्याची माहिती समोर येते। एकूणच आता सत्तेत सामील होण्यासाठी खरं तर त्यांना खुली ऑफर दिली का अशी चर्चा यामुळे सुरू झाली होती। त्यामुळे आता ठाकरे फडणवीसांची नेमकी कोणत्या कारणामुळे भेट घेत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे आपण पाहतोय ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे आता फडणवीसांना केलेला हा खेळीमेळीचा संवाद पाहता ठाकरे फडणवीसांची कोणत्या कारणामुळे भेट घेणार आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्या महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्या दृष्टीनं सगळ्याच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे। मात्र तुर्तास एकमेकांचे विरोधी असणार आहे, एकमेकांना प्रत्येक आपापल्या गोष्टींवरून विरोध करणारे हे नेते आता एकमेकांची भेट घेणार आहेत। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल, सध्या ठाकरे फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय, नेमकी कोणत्या कारणामुळे भेट होणार आहे, काय माहिती मिळते? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की उद्धव ठाकरे विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि आल्यापासून अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये सर्व आमदारांसोबत आणि संजय राऊत यांच्यासोबत त्यांची सध्या बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात हे सर्व आमदार स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्ष नेत्यांचा प्रस्ताव जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आलेला आहे, परंतु त्याच्यावरती अजून देखील कोणतीही चर्चा झाली नाही। त्यामुळे या बैठकीमध्ये खरं तर या भेटीमध्ये याविषयी चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अजून अनेक विषयांवरती जे आहे ते स्वतः उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। त्याच्यामध्ये दुसरं आणखी एक कारण आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा निधी जो आहे तो राज्य सरकारकडून मिळत नाही आणि त्या स्मारकाचा निधी देखील मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता आहे। सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये सध्या सर्व आमदारांची आणि उद्धव ठाकरेंची बैठक सुरू आहे आणि ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बैठकी देखील झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये या दोन्ही नेत्यांची आणि सर्व आमदारांची भेट होणार असल्याची माहिती आहे। मोहिनी, नक्कीच निवृत्ती, तुम्ही म्हणालात तसा विरोधी पक्षनेते पदासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली सुरू आहेत, त्या संदर्भात सुद्धा या दोघांमध्ये चर्चा होणार आहे का, काही माहिती मिळते? आपण पाहतोय की आतापर्यंत तिसरं अधिवेशन आहे हे विरोधी पक्ष नेत्याविना हे अधिवेशन सुरू आहे आणि ठाकरेंच्या पक्षाकडून अगोदरच जे आहे ते पत्र देखील विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेलं आहे, परंतु अजून देखील त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये देखील या भेटीनंतर आता नेमकं काय होतं, कोणती चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।